मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्नेहल फॅशनवर। तर आपल्याला आज डबल कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंग बघायचा आहे। त्यासाठी पेपर घेतलेला आहे मी डबल फोल्ड। बंद बाजूने माप टाकायचे आहेत आपल्याला। ही बंद बाजू आहे, बंद बाजू मी माझ्याकडे घेतलेली आहे आणि तिकडून आपल्याला माप टाकायचे आहेत। तर त्यासाठी माप आहेत। उंची मी 14 घेतलेली आहे, उंची 14 आहे। छाती 40 आहे, 40 छातीचा डायग्राम आहे हा। शोल्डर 11 आहे, खांदापट्टी 2.5 आहे, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा 10, कमरघेर 36 आणि कटोरी 5.5 आहे। तर सिंगल कटोरीवरूनच डबल कटोरी कशी काढायची ते बघायचं आहे आपल्याला। तर माझा सिंगल 1 डॉट कटोरीचा पेपर कटिंगचा व्हिडिओ चॅनलवर माझ्या अपलोड केलेला आहे। तुम्ही तो पण बघू शकता। तो बघितल्यानंतर तुम्हाला हा डबल कटोरीचा लगेच समजेल। त्याच्यातच थोडेफार बदल करून केलेला आहे, हा तसाच आहे। तर अर्धा इंच आपल्याला घडीच्या बाजूनी बंद बाजूने अर्धा इंच सोडून माप टाकायचे आहे। तर उंची 14 इंच आहे, तर त्याच्यामध्ये 2.5 इंच मिळवायचं आहे। म्हणजे माझ्या कटिंगमध्ये मी 2.5 इंचच मिळवते। साडे 16 येईल उंची, अर्धा इंच सोडूनच माप टाकायचे आहेत आपण। इकडे आपल्याला अर्धा इंच वाढवण्यासाठी लागतो, तर तो अर्धा इंच इकडे सोडायचा आहे आपण। ही लाईन मारून घ्यायची। एकदम सोपी आहे पद्धत। तर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर मी 11 घेतलेला आहे, 11च्या अर्धा 5.5 येतो। तर 5.5 इंच आपल्याला खांदापट्टीनुसारच मी हे ठेवलेलं आहे शोल्डर। खांदापट्टी जर मग शोल्डर 6 ठेवल्यानंतर मग खांदापट्टी खूप मोठी होती, त्याच्यामुळे अर्धा इंच थोडं कमी केलेलं आहे मी। तर खांदापट्टी आपली 2.5 इंच आहे, तर त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन म्हणून आपण अर्धा इंच मिळवायचं आहे, 3 इंच होईल। गळ्याची रुंदी 2.5 इंच येते। पुढचा गळा 6.5 आहे। मुंडा पण मी 6.5 टाकणार आहे। आपण छाती 40 आहे, त्याच्यामुळे मुंड्यामध्ये 1 इंच मिळवलेला आहे। इथून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छाती 40 आहे, त्याचा चौथा 10 येईल, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे। कमरघेर 36 आहे, त्याचा चौथा आपण 9 इंच घ्यायचा आहे आणि त्या कमरघेरामध्ये 2.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे। मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला। गळ्याची रुंदी मी 2.5 इंच घेतलेली होती इथे वरती, तर इथे मी 3 इंच ठेवते। म्हणजे आपला ब्लाऊज घातल्यानंतर तो आखडल्यासारखं होत नाही, त्याच्यामुळे मी गळा रुंदी खाली थोडी अर्धा इंच जास्तच ठेवते। गळ्याला आकार देऊन घ्यायचा।
आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर वरती मी शोल्डर 5.5 घेतलेला, त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली जास्त घेते. 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं. फिटिंग खूप छान बसते. ट्राय करून तुम्ही बघा नक्की एकदा. शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच. मुंड्याचा आकार द्यायचा आहे. 1.5 इंच वरती येऊन हा पुढचा मुंडा येईल. म्हणजे ते 1.5 इंच घेतले तिथून अर्धा इंच पाठीमागचा मुंडा येईल. आता आपल्याला योग पट्टीचा आकार काढून घ्यायचा आहे. 3.5 इंच इकडे घ्यायचं आहे, गळ्याच्या इकडे, कमरेच्या इकडे 2.5 इंच. आकार द्यायचा आहे इथे. डॉट उंची घ्यायची आहे. डॉट उंची वरून आपली 9.5 इंच येते. तर डॉट आणि कटोरी आपली 5.5 आहे. तर 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. इथे पण ही लाईन आखून घ्यायची आहे. गळ्याच्या इथून 5.5 इंच खाली यायचं आहे. 5 इंच आपल्याला जसा आकार देता येईल तसा कटोरीचा. आता जिथे आपण ही डॉट उंची घेतलेली होती 9.5, ते अर्धा इंच आपण इथं सोडलेलं आहे. तर तिथून अर्धा इंच बाहेर यायचं आहे आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी. सिंगल कटोरीचाच आहे, त्याच्यामध्ये थोडेफार बदल केलेले आहेत. वाढवायचा कसा ते बघायचं आहे. तर आकार द्यायचा आहे. हा गोलाकार दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही डॉट उंचीच्या इथून आपण अर्धा इंच बाहेर आलेलो होतो. तर ह्या डॉट उंचीपासून इथपर्यंत हा कटोरी पूर्ण मोजायचा आहे आपल्याला. आणि जेवढा येईल त्याच्या अर्धा करायचा आहे. इथून हा 7 इंच येतो. लाईन मारून घ्यायची. 7च्या अर्धा 3.5 इंच येईल. तर 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला 1.5 इंच खाली यायचं आहे. अशी लाईन मारून घ्यायची. आणि आपल्याला आकार द्यायचा आहे इथे. आता आपल्याला कटून घ्यायचं आहे.
हा वरचा पीस आहे कटोरीचा, तर याला मी ए नाव दिलेलं आहे आणि हा खालचा आहे तो याला बी नाव दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला समजेल की आपण कसं वाढवायचं आहे. तर पेपरवर ठेवायचं आहे आपल्यालाही. पिना लावून घेतो मी. हे आपण कपड्यावर कसं कट करायचं आहे, वरचा पीस कसा ठेवायचा आहे, हा पीस कसा ठेवायचा आहे, हे मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला. तर हा इथं 1.5 इंच वाढवायचं, 1 इंच वाढवायचं आहे इथून. इकडे अर्धा इंच वाढवायचं आहे. लाईन मारून घ्यायची. इकडे क्रॉसमध्ये 1.5 इंच वाढवायचं आहे. इथे 1.5 इंच वाढवायचं आहे. कारण आपला हा इकडे वरती थोडा कमी कमी होत जातो, त्यामुळे 1.5 इंच इथे, इथे 1.5 इंच वाढवायचा. आणि इथे आपल्याला जिथे आपण हा आणि हा वरचा ए आणि बी जिथे जॉईंट करणार आहे तिथे आपल्याला 1/2 इंच वाढवायचा आहे. म्हणजे शिलाई मार्जिन जेवढी येईल तेवढाच वाढवून घ्यायचा आहे. शिलाई मार्जिनसाठी म्हणून जेवढं शिलाईमध्ये येते तेवढं वाढवून घ्यायचं. बाकी मग आकार द्यायचा याला असं. खाली जरा असं गोलाकार शेप द्यायचा. आता वरती आपला इथे जॉईंट करणार आहे, इथे पण 1/2 इंच वाढवायचं आहे. एवढा वाढेल. आणि जिथून आपण जॉईंट करणार आहे इथे 1/2 इंच वाढवायचं आहे खाली. जेवढं शिलाईमध्ये येते तेवढंच वाढवून घ्यायचं आहे. तर हा कपड्यावर कसा ठेवून कट करायचा आहे मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.